सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. 1 मे पासून हे नियम बदलणार. खिशावर काय परिणाम होणार? आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर पाहूयात. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करावे. HDFC येस बँक ते गॅस सिलेंडर 1 मे पासून हे नियम बदलणार. तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे. हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकांचे नियम बदलणार आहेत. LPG सिलेंडरचाही भाव बदलण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल. येत्या 1 मे पासून अनेक नियमात बदल होणार आहेत. येस बँकेच्या खात्याबाबत काय नियम बदलणार? चला तर पाहूयात आपण. येस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या 1 मे पासून काही नियम बदलणार आहेत. येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवरील किमान सरासरी ठेवींमध्ये बदल करण्यात आला आहे. येस बँकेच्या प्रो मॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स 50,000 रुपये होणार आहे. सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, येस रिस्पेक्ट असे तसेच येस इसेन्स असे या खात्यांमध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स 25 रुपये करण्यात आले आहे. अकाउंट प्रो प्रकारच्या बँक खात्यात 10,000 मिनिमम बॅलन्सची अट ठेवण्यात आली आहे. ICICI बँकेचे नवे नियम काय असणार? ICICI बँकेचेही येत्या 1 मे पासून अनेक नियम बदलणार आहेत. ही बँक सेव्हिंग खात्यांच्या सर्व्हिस चार्जेस मध्ये बदल करणार आहे. तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर 99 रुपये, शहरी भागातील ग्राहक असाल तर 200 रुपये फी प्रतिवर्ष द्यावी लागणार आहे. तुम्हाला बँकेचे 25 पानांचे चेकबुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 25 पेज नंतर चेकबुकच्या तुम्हाला IMPS ने 1,000 रुपयांपर्यंतचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर प्रति ट्रान्झॅक्शन 2.5 रुपये द्यावे लागतील. 1,000 ते 25,000 रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करत असाल तर 5 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन फी द्यावी लागेल. HDFC बँकेकडून FD ला मुदतवाढ. HDFC ही बँक खाजगी बँक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल FD योजना म्हणजेच HDFC बँक सिनियर सिटीझन केअर FD योजना राबवली जाते. या योजनेच्या मुदतीत 10 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75% अतिरिक्त व्याज देत आहे. या योजनेनुसार ग्राहकांना 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या FD स्कीमवर 7.75% व्याज दराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल करते. त्यामुळे 1 मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे.